किंवा आज आपण प्रामुख्याने तेल्या या विषयावर बोलूया की तेल्याविषयी त्यांनी कुठली काळजी शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे। आता ज्या शेतकऱ्यांकडे सध्या बागेमध्ये फळं आहेत त्यांनी काय उपाययोजना केल्या पाहिजे त्याच्यावर आपण बोलू। तेलकट डागासाठी तसंच बाकीच्या रोगांसाठी बरोबर आहे। मग आम्ही इतर बुरशीनाशक जे आहे त्याचा वापर त्या 10 दिवसामध्ये करू शकतो का? जीवाणुनाशक कोणते कोणते वापरायचे नाहीत तुम्हाला पहिल्या 3 फवारणीच्या दरम्यान ते मी सांगतो। तर अशा पद्धतीने जर तुम्ही विल्हेवाट लावली मध्ये जर हाताळलं तर तो अजून जास्त वाढेल। शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी युवराज देशमुख आपल्या सर्वांचं कृषी विश्व या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। आज आपल्यासोबत श्री अनिल निवृत्ती देशमुख सर, राहणार विरगाव, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर हे उपस्थित आहेत। सरांबद्दल थोडक्यात मी परिचय करून देतो। सरांनी धुळे या ठिकाणी त्यांचं BSc ॲग्री केलं व तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ या ठिकाणी सरांनी MSc ॲग्री प्लांट पॅथॉलॉजी म्हणजेच वनस्पती रोगशास्त्र यामध्ये सरांनी शिक्षण घेतलेलं आहे। त्यानंतर सरांनी काही दिवस जॉब देखील केला। नंतर जीवाणू खते व तसेच जैविक कीटकनाशके याविषयी त्यांनी पार्टनरशिपमध्ये काही दिवस फर्म देखील चालवली। नंतर आपण शेतकऱ्यांसाठी काहीतरी देणं लागतो म्हणून सरांनी विरगाव म्हणजे त्यांचं जे काही जन्मस्थान आहे, जन्मगाव आहे, या ठिकाणीच 2006 साली येऊन एक शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्यासाठी जीवाणू खते व जैविक कीटकनाशकांची प्रयोगशाळा व तसेच कृषी विश्व बायोटेक नावाची कंपनी त्या ठिकाणी ती सुरुवात केली। आणि आजही कृषी विश्व बायोटेक ही शेतकऱ्यांची ऑर्डर घेतल्यानंतर फ्रेश मटेरियल तयार करून त्यांना ती त्या ठिकाणी घरपोच करून देते। तर सर नमस्कार। नमस्कार, शेतकरी बंधूंना देखील नमस्कार। तर सर आजचा जो आपला पहिला विषय आहे की तो म्हणजे सध्या आपण बघत आहात की डाळिंबाच्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागवडी वाढलेल्या आहेत आणि हे जे शेतकरी आहेत यांनी आधी देखील म्हणजे काही वर्ष आधी देखील खूप साऱ्या डाळिंबाच्या लागवडी त्या ठिकाणी होत्यात, पण तेल्या व मर रोग या रोगांना बळी पडून त्यांनी डाळिंबाची बाग काढून टाकली व आता पुन्हा डाळिंबाची लागवड त्यांनी सुरू केली आहे। आणि गेल्या काही दिवसामध्ये जसं तुम्ही बघितलं असेल की वादळी पावसामुळे पुन्हा एकदा तेल्या आणि मर रोगाची समस्या शेतकऱ्यांना जाणून येते। तर ह्या समस्येवर शेतकऱ्यांनी कुठल्या प्रकारे काळजी घेतली पाहिजे किंवा काय केलं पाहिजे जेणेकरून तेल्या व मर रोग किंवा आज आपण प्रामुख्याने तेल्या या विषयावर बोलूया की तेल्याविषयी त्यांनी कुठली काळजी शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे। शेतकरी बंधूंनो नमस्कार। आपणास माहीत आहे की गेल्या काही वर्षापर्यंत डाळिंबाचं क्षेत्र घटलं होतं आणि त्याच्यात मुख्य कारण हे तेलकट डाग ज्याला तुम्ही आता तेल्या म्हणतात आणि मर रोग हे 2 कारणं मुख्य आहेत त्याच्यामध्ये। आणि आता पुन्हा इतर पिकांचा अनुभव घेतल्यानंतर शेतकरी पुन्हा डाळिंबाकडे वळाली आणि पुन्हा डाळिंबाचं क्षेत्र वाढले। परंतु वाढताना शेतकऱ्यांची आत्ताची जी सध्याची जी मानसिकता मला जाणवते त्याच्यामध्ये असं की हाय डेन्सिटी प्लांटेशनकडे शेतकरी जात आहेत। शेतकऱ्यांनी झाडांमधलं अंतर कमी केलेलं आहे, ओळींमधलं अंतर कमी केलेलं आहे का तर बाग कमी कालावधी जरी चालली तरी आपल्याला त्या काळात काहीतरी उत्पन्न काढून घेता येईल ह्या मानसिकतेतून शेतकरी काम करताय असं दिसतंय बऱ्याच ठिकाणी। मी सर्व शेतकऱ्यांच्या बाबतीत नाही म्हणत, तर बऱ्यापैकी असं दिसतंय। आता आपण मुख्य मुद्द्याकडे जाऊ। तर तेलकट डाग हा सध्याची जी समस्या आहे किंवा ज्याला आपण तेल्या म्हणतो, तर त्या समस्येच्या बाबतीत आता ज्या शेतकऱ्यांकडे सध्या बागेमध्ये फळं आहेत त्यांनी काय उपाययोजना केल्या पाहिजे त्याच्यावर आपण बोलू। म्हणजे तो व्हिडिओ पण शॉर्ट राहील आणि शेतकऱ्यांना पण ते समजेल। याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट तेलकट डाग काय आहे। बरोबर, तेलकट डाग हा एक जीवाणूजन्य रोग आहे की ज्याच्यामध्ये झॅन्थोमोनास एक्झोनोपोडस पुनिकी नावाचे जे जीवाणू आहेत त्या जीवाणूमुळे हा रोग येतो। आता हा रोग आल्यानंतर आता आपल्याला काय उपाययोजना करायची आहे किंवा कोणत्या वातावरणामध्ये कोणत्या परिस्थितीत हा रोग येतो। हा रोग येताना काही परिस्थिती अशी सध्याचं जे वादळी पाऊस झाली म्हणजे वादळ आणि आर्द्रता। आता वादळामुळं फांद्या एकमेकाला घासतात, काटे लागतात आणि फळांवर फांद्यांवर जखमा होतात आणि सोबत आर्द्रता असते, त्यामुळे ह्या रोगाचा आजूबाजूला ज्या ठिकाणी अस्तित्व असेल तिथून तो प्रादुर्भाव लगेच सुरू होतो त्याच्यामध्ये। दुसरी गोष्ट, ह्या रोगाचे प्रादुर्भाव आणखी कोणत्या वेळेला होऊ शकतात। जेव्हा शेतकरी छाटणी करतात ते छाटणीच्या वेळेला जखम होते आणि जखमेतून ह्या रोगाचा प्रादुर्भाव होतो। फुटवे काढले जातात, फुटवे काढायच्या वेळेला जखम होते, त्या ठिकाणावरून पण ह्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याचे खूप चान्सेस असतात अनुकूल वातावरणामध्ये पण बोलतो।
तिसरी गोष्ट अशी आहे की मशागतीसाठी बरेच शेतकरी काही वेगवेगळे अवजारं वापरतात. त्या अवजारांसोबत पण जखमा होतात पिकाला आणि त्यावेळेला पण ते आजार बळावतो. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे की जे ट्रॅक्टर चलित जे अवजार आहे किंवा स्वतः अगदी फवारणीच्या वेळी ट्रॅक्टर धरा तुम्ही, की फवारणीच्या वेळेला अंतर ज्या ठिकाणी कमी असेल, झाडांची वाढ झाली असेल, त्या ठिकाणी तो ट्रॅक्टर जो आहे तो घासत त्या बागेतून जात असतो. बरोबर. त्यावेळेला पण जखमा होतात झाडं. आता बऱ्याचदा काय होतं की ट्रॅक्टर समजा फांदी इथं आहे आणि ट्रॅक्टरचा नोझल आतमध्ये घुसतोय फांदीमध्ये, तर साहजिकच त्याची फवारणी तर त्या फांदीवर होणार नाही. जखम करून ट्रॅक्टर पुढे निघून जाणार आहे, परंतु मागे ज्या जखमेवर त्याच्यावर काही उपाययोजना होत नाही आणि पर्यायाने हा रोग आणखी जास्त बळावतो. तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे उपाययोजना करणं आवश्यक आहे. बऱ्याचदा उपाययोजना म्हणजे फवारणी एवढं एकमेव शेतकऱ्यांच्या डोक्यात असतं, पण फवारणीच्या पलीकडे काही गोष्टी असतात. परंतु आपण फवारणीचं आधी व्यवस्थापन पाहू आणि नंतर दुसऱ्या बाजूकडे जाऊ. तर मी जैविक घटकांच्यानुसार फवारणीचं व्यवस्थापनाबद्दल प्रथम बोलतो, की आपणास माहीत आहे की जैविक घटकांच्या नियंत्रणामधला सगळ्यात मोठा फायदा असा आहे की एकतर त्याला म्हणजे प्री हार्वेस्ट म्हणजे त्याचे काही अवशेष त्या पिकामध्ये राहणार म्हणजे सुरक्षित आहे. आणि दुसरी गोष्ट असं आहे की त्याच्यामुळं प्रतिकार क्षमता निर्माण होण्याचे काही प्रश्न येत नाही आणि टार्गेट स्पेसिफिक असतात. म्हणजे विशिष्ट प्रकारच्या जीवाणूंवरती, विशिष्ट प्रकारच्या बुरशांवरती, विशिष्ट प्रकारच्या किडींवरतीच ते काम करतात. त्यामुळं निसर्गातल्या उपयुक्त घटकांचा ऱ्हास होण्याचे काही संबंध नसतो. तर याच्यामध्ये मी तुम्हाला एक ज्या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांच्या बागेमध्ये तेलकट डाग आज काही फळांवरती, काही झाडांवरती दिसून येतो, त्यांच्यासाठी उपाययोजना सांगतो. नंतर कॉमन उपाययोजना सांगतो. तर ज्या ठिकाणी तेलकट डाग फळांवरती दिसून येत आहे ज्या शेतकऱ्यांना, तो 5 झाडांवर असेल, 10 झाडांवरती असेल, जास्त असेल, कमी असेल, तो एकदा दिसायला सुरुवात झाल्यानंतर आपल्याला एक शेड्यूल असं फॉलो करायचं आहे की स्युडोमोनास फ्लोरोसन्स म्हणजे सेनापती आणि बॅसिलस सबटिलिस म्हणजे शिपाई, हे 2 जे घटक आहेत हे आपल्याला पाण्याचा जर प्रमाणाचा विचार केला तर 10 मिली प्रति लिटर प्रत्येकी हे आपल्याला घ्यायचे. उदाहरण घ्या, एखाद्या शेतकऱ्याला 200 लिटर पाणी लागतं, तर त्यांनी 10 मिली प्रति लिटरनी 2 लिटर स्युडोमोनास म्हणजे सेनापती आणि 2 लिटर बॅसिलस म्हणजे शिपाई, हे 2 वेगवेगळे घटक 2 वेगवेगळ्या ड्रममध्ये जरी भिजत टाकले तरी चालतील, एकत्र टाकले तरी चालतील. एकत्र टाकायचे असतील तर 200 लिटरचा एक बॅरल घ्या, त्याच्यामध्ये 2-2 लिटर दोन्ही घटक टाका, त्याच्यामध्ये 200 ग्रॅम गूळ टाका आणि हे जे द्रावण तयार होणार आहे हे द्रावण 24 ते 48 तास ठेवा आणि त्याच्यानंतर त्याची फवारणी करणं आवश्यक आहे. आता ह्या दिवसामध्ये ढगाळ वातावरण आहे, आर्द्रता आहे, तुम्ही फवारणी केव्हाही केली तरी काही अडचण नाही. जेव्हा वेळ मिळेल, उघड मिळेल त्यावेळेला ही फवारणी करणं आवश्यक आहे. पहिल्या फवारणीनंतर आपल्याला परत दुसरी फवारणी करायची. या 2 फवारणीमध्ये दुसरी फवारणी 5व्या दिवशी करायची. मग 5व्या दिवशी जर आपल्याला दुसरी फवारणी करायची, त्याचं जे प्रमाण आहे स्युडोमोनास आणि बॅसिलसचं 5 मिली प्रति लिटर, म्हणजे या ठिकाणी आपल्याला 200 लिटरसाठी 1 लिटर स्युडोमोनास म्हणजे सेनापती आणि 1 लिटर बॅसिलस म्हणजे शिपाई हे लागणार आहे. ही आपली दुसरी फवारणी असेल. पण आपल्याला हे 200 लिटर द्रावणामध्ये पाण्यामध्ये 1-1 लिटर दोन्ही घटक टाकल्यानंतर 200 ग्रॅम गूळ त्या ठिकाणी टाकायचं आहे आणि आपल्याला जर 5व्या दिवशी पहिल्या फवारणीनंतर 5व्या दिवशी फवारणी करायची म्हणजे आपल्याला 2 ते 3 दिवस अगोदरच भिजत टाकावं लागणार आहे. हे या ठिकाणी शेतकरी बांधवांनी याची नोंद घ्यायची. परत दुसऱ्या फवारणीनंतर आपल्याला तिसरी फवारणी करायची आहे सेनापती आणि शिपाईची किंवा स्युडोमोनास आणि बॅसिलसची, तर ती आपल्याला 5 मिली प्रति लिटरनीच करायची आणि त्यासाठी 200 लिटरमध्ये आपल्याला पाण्यामध्ये 1 लिटर स्युडोमोनास, 1 लिटर बॅसिलस आणि 200 ग्रॅम गूळ हे द्रावण आपल्याला फवारणीपूर्वी 2 ते 3 दिवस अगोदर भिजत टाकायचं आहे, नंतर फवारणी करायची. तर अशा पद्धतीने 3 फवारण्या केल्यानंतर बऱ्यापैकी बागेमध्ये जे घातक जीवाणू जे आहेत झॅन्थोमोनास एक्झिनोपोडस पुनिकी यांच्यावरती आपल्याला नियंत्रण मिळायला बऱ्यापैकी चांगला चान्स मिळतो याच्यामध्ये. आणि गेल्या 24 वर्षापासून शेतकरी हे करतायत आणि त्यांना रिझल्ट हो, अगदी करतायत. माझा अनुभव 25 वर्षाचा आहे जवळजवळ, परंतु साधारण हा जो समस्या सुरू झाली आहे 2009-10च्या आसपास बऱ्यापैकी सुरू झाली, त्याच्यानंतर ती वाढतच गेली. तर असं गृहीत धरा की 16-17 वर्षापासून शेतकरी हे काम करतायत आणि त्यांना उत्कृष्ट रिझल्ट ह्या गोष्टीचे मिळत आहेत. आता त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे की आपल्याला सेनापती आणि शिपाई किंवा स्युडोमोनास आणि बॅसिलस हे फवारणी 5 मिली प्रति लिटरच्या प्रमाणामध्ये
अगदी 10 ते 15 दिवसाच्या अंतराने नियमित चालू ठेवायची आहे. जोपर्यंत आपला भाग निघतो हार्वेस्टिंगपर्यंत हे काम चालू ठेवायचं. त्याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना हा प्रश्न पडेल की आम्ही पहिल्याच्या 3 फवारण्या मारणार आहेत. वातावरण अनुकूल जसं तेलकट डागासाठी आहे तसंच बाकीच्या रोगांसाठी पण बरोबर आहे. मग आम्ही इतर बुरशीनाशक जे आहे त्याचा वापर त्या 10 दिवसामध्ये करू शकतो का? तर तुम्ही जीवाणुनाशक वगळता इतर बुरशीनाशक त्या 10 दिवसात देखील मारू शकता. जीवाणुनाशक कोणते कोणते वापरायचे नाहीत तुम्हाला पहिल्या 3 फवारणीच्या दरम्यान ते मी सांगतो. स्ट्रेप्टोसायक्लिन असेल, बॅक्टेरियानाशक असेल, कासुगामायसिन असेल किंवा कॉपर बेस जे बुरशीनाशक आहेत ते सगळेच, अगदी बोर्डो असेल, कोसाइड असेल, हे सगळेच त्याच्यामध्ये आले, COC असेल, हे वगळता बाकीचे बुरशीनाशक आपण या ठिकाणी वापरू शकतो. आता दुसरा प्रश्न शेतकऱ्यांना असा पडेल की आम्ही हे 10 दिवसाचं शेड्यूल कंप्लीट झाल्यानंतर पुढे जे आम्ही 10 ते 15 दिवसाच्या अंतराने सिडोमोनास आणि बॅसिलसची फवारण्या करणार आहे, तर त्या दरम्यान आपण जीवाणुनाशक किंवा बुरशीनाशक वापरू शकतो का? तर बुरशीनाशक आता तुम्ही वापरू शकता, ते तर मी अगोदरच सांगितलं. जीवाणुनाशक देखील तुम्ही त्या पुढच्या शेड्यूलच्या दरम्यान वापरू शकता. शेड्यूल संपल्यानंतर रेग्युलर ते तुम्हाला 10 ते 15 दिवसाच्या अंतराने फवारण्या करायच्या आहेत, त्या दरम्यान वापरू शकता. फक्त या ठिकाणी एक की तुम्ही समजा स्ट्रेप्टोसायक्लिनची, बॅक्टेरियामायसिनची, कासुगामायसिनची फवारणी केली, कॉपर बेस बुरशीनाशकांच्या फवारण्या केल्या, तर याच्यामध्ये आणि जीवाणूंच्या फवारणीमध्ये तुम्हाला एक 5 ते 6 दिवसांचं फक्त अंतर अपेक्षित आहे. बाकी याच्या व्यतिरिक्त दुसरी काहीच त्याच्यामध्ये अट नाही. आता आपल्याला आणखी चांगल्या नियंत्रणासाठी ड्रीपमधून पण सिडोमोनास आणि बॅसिलस जे आहे प्रत्येकी 2 लिटर 200 लिटर पाण्यामध्ये भिजत टाकायचं. 2 लिटर शेणापत्ती, 2 लिटर शिपाई आणि त्याच्यात 2 किलो गूळ टाकायचं आहे. मी अगोदरच्या फवारणीच्या दरम्यान तुम्हाला 200 लिटरला 200 ग्रॅम गूळ सांगितला आणि आता ड्रीपमधून सोडताना मी तुम्हाला 2 किलो गूळ सांगतो. हा डिफरन्स या ठिकाणी लक्षात घ्या. आणि हे जे द्रावण तयार होणार आहे, हे द्रावण 2 दिवसानंतर तुम्ही ड्रीपमधून सोडा. साधारण अशा पद्धतीने ड्रीपमधून हे द्रावण जे आपण सोडणार आहे जीवाणूंचं, हे 10 ते 15 दिवसाच्या अंतराने नियमित सोडत राहा. जोपर्यंत तुमची बाग हार्वेस्टिंग होत नाही तोपर्यंत हे काम चालू ठेवा. तर अशा पद्धतीने जर व्यवस्थापन केलं तर मला वाटतं चांगल्या पद्धतीने हे नियंत्रण मिळतंय असं प्रत्यक्षात दिसून आलं. मी नियंत्रण मिळतोय म्हणतो, निर्मूलन होतंय असं मी म्हणत नाही. हे या ठिकाणी लक्षात घ्या. नियंत्रण चांगलं मिळतंय, कमीत कमी नुकसानीमध्ये जास्त असतं आणि कमीत कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा त्याचा होतोय त्याच्यामध्ये. आता मी सुरुवातीला एक गोष्ट सांगितली की कोणत्या कोणत्या परिस्थितीमध्ये हे वाढता येतो रोग, बरोबर? तर एक लक्षात घ्या, ज्यावेळेला तुम्ही छाटणी करणार आहात त्यावेळी छाटणीसाठी आपण कात्री वापरणार आहे. कात्री वापरताना एक गोष्ट लक्षात घ्या की डेटॉल 20 मिली प्रति लिटर हे आपल्याला द्रावण तयार करायचं आहे आणि ह्या द्रावणामध्ये प्रत्येक झाडाला छाटणी सुरुवात करण्यापूर्वी ती कात्री त्या डेटॉलमध्ये बुडवली गेली पाहिजे. आता या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांचा असा कन्सर्न असतो का मजूर ऐकत नाही, पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की कोणत्याही रोगाची जी स्प्रेड आहे, तो रोग ज्या ठिकाणी बळावणार आहे किंवा पसरणार आहे त्याच्यामध्ये मुख्य कारण जर ते असेल तर त्यासाठी आपलं काम केलं पाहिजे. तुम्ही कात्रींचे 2 सेट ठेवा, कसं करा, पण या पद्धतीने शेतकरी करता पण आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे की छाटणी झाल्यानंतर त्याच दिवशी जेवढी छाटणी होईल तुमची, 400 झाडं होऊ द्या, 200 झाडं होऊ द्या, त्या झाडांना 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी ही संध्याकाळी झाली पाहिजे. आणि त्याच वेळेला त्या झाडांना आपल्याला त्या बोर्डोमध्ये तुम्ही 1 ग्रॅम प्रति लिटरनी चिलेटेड झिंक पण वापरू शकता. तर ही फवारणी घ्यायची त्याच दिवशी घ्यायची आणि जे छाटणीचं मटेरियल निघणार आहे हे जितकं शक्य लवकर शक्य होईल तेवढं बाहेर काढून हे जाळून टाकलं गेलं पाहिजे. हे व्यवस्थापनात महत्त्वाचा भाग आहे. दुसरी गोष्ट अशी, जेव्हा फुटवे काढणार आहे आपण तेव्हा जखमा होणार आहे, तर त्या जखमा झाल्यानंतर त्यावेळेला देखील आपली फवारणी झाली पाहिजे की जी तेलकट डागाच्या नियंत्रणासाठी महत्त्वाची. त्या ठिकाणी तुम्ही सिडोमोनास बॅसिलस जी सेनापती शिपाई याची पण फवारणी घेऊ शकता. त्याच्यानंतर पुढची गोष्ट महत्त्वाची की तुम्हाला जसं मी सांगितलं का कात्री निर्जंतुकार, तसं तुम्ही कुदाळे वापरत असाल पिकामध्ये तर कुदाळ्यांचं पण निर्जंतुकीकरण करायचं आहे. काही ट्रॅक्टर चलित अवजारे वापरत असतात त्याचं पण निर्जंतुकीकरण करायचं आहे. आणि हे सगळं निर्जंतुकीकरण करताना शक्यतो डेटॉल 20 मिली प्रति लिटर या प्रमाणात वापरून त्या द्रावणाने निर्जंतुकीकरण केलेलं चांगलं त्याच्यामध्ये. आता बऱ्याचदा काही भागांमध्ये अशी पण एक समस्या आहे की काही फळांवरती स्पॉट दिसून येतात तेलकट डागाचे. मग शेतकरी काय करतात, ते फळ काढून टाकतात. माझी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे की हे फळ कधी पण काढू नका. जर तुम्हाला ते फळ काढायचेच असतील
आणि तुम्हाला त्याची विल्हेवाट लावणं शक्य असेल तर 1 आठवड्यातला वार ठरवा. त्यावेळेला काय करा, एका बादलीमध्ये 1 लिटर पाण्यामध्ये 20 मिली डेटॉल घ्या आणि त्या द्रावणामध्ये ते फळं थोडं टाका. इतर कोणते फळं हाताळू नका आणि ते फळं बाहेर काढून ते जाळून टाका. लगेच जाळणं शक्य नसेल त्याच्यावर कॉपर पावडर डस्ट करून टाका आणि जितकं शक्य होईल तितकं वेगवेगळ्या प्रकारचे रॉकेल, डिझेल, पेट्रोल काही का होईना वापरून ते जाळून टाका. कारण त्याच्याशिवाय ते नष्ट होणं शक्य नाही. तर अशा पद्धतीने जर तुम्ही विल्हेवाट लावली, मध्ये जर हाताळलं तर तो अजून जास्त वाढेल. आणि जर तुम्हाला हे फळ तोडल्यानंतर ते जाळणं किंवा त्याची प्रॉपर विल्हेवाट लावणं शक्य नसेल तर ते फळ झाडांवरच राहू द्या. त्याला हाताळू नका, शक्यतो विनाकारण हाताळू नका. तर अशा पद्धतीने जर व्यवस्थापन शेतकऱ्यांनी केलं तर मला वाटतं तेलकट डाग जे नियंत्रण आहे आपल्याला तर कमी श्रमामध्ये कमी कष्टात होऊ शकतं. दुसऱ्या एक ठिकाणी मला महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे की मी जसं तुम्हाला म्हटलं की ट्रॅक्टर घासत चालतात काही काही भागांमध्ये आणि त्यावेळी जखमा होतात आणि जखमेतून पण ह्या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. कारण नोझलची फवारणी पुढं होते आणि फांदी पाठीमागे जखम झालेली असते, त्याच्यावरती फवारणी होत नाही. मग अशा केसमध्ये शक्य त्या फवारण्या ट्रॅक्टर ब्लोअर डायरेक्ट न घालता गन वापरून त्या ठिकाणी मजुरांकरवी किंवा प्रत्यक्षात माणसांकरवी त्या फवारण्या जर केल्या तर आपल्याला पूर्ण झाडाला कव्हरेज येणं पण शक्य होईल. तर अशा पद्धतीचं जर व्यवस्थापन शेतकरी बांधवांनी केलं तर मला वाटतं तेलकट डागाचं नियंत्रण आणि याच्यामधून खूप काही आवडहवे खर्च न करताही आपण चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळवू शकतो. या ठिकाणी मला हे शेतकरी बांधवांना सांगू असं वाटतं आणि हे आपण प्रत्यक्षात आतापर्यंत करत आलेलो आहोत आणि शेतकरी अगदी समाधानाने या सगळ्या गोष्टी करतायत. इव्हन जेव्हा तेलकट डागाच्या बागा आहेत त्या ठिकाणी पूर्वी तेलकट डाग आले तिथं पण आपण हे नियंत्रण यशस्वीपणे करतो आहोत आणि शेतकरी समाधानी आहेत त्याच्यामध्ये. तर धन्यवाद सर. अगदी कमी वेळामध्ये आपण शेतकरी मित्रांना तेल्या रोग कसा नियंत्रण करावं याबद्दल माहिती दिली आणि नक्कीच या माहितीचा शेतकरी मित्रांना फायदा होईल अशी मी आशा व्यक्त करतो. आणि शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल किंवा या व्हिडिओमध्ये आपल्याला कुठलीही समस्या असेल तर नक्कीच व्हिडिओवर कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे भविष्यात देखील आपण खूप सारे व्हिडिओ करणार आहोत, त्या व्हिडिओ आपल्याला वेळेवर पोहोचल्या पाहिजे यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आपल्याला जर काही अडचण असेल तर कमेंट करा. कमेंट सेक्शनमध्ये सरांचा नंबर असेल किंवा कंपनीचा नंबर असेल, यावर आपण फोन करून आपली समस्या विचारू शकतात. आणि नक्कीच आपण एवढा वेळ व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद.